गावातील त्या छोट्याशा घरासमोर गाडी थांबताच सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. बऱ्याच वर्षांनंतर ती मुलगी परत येत होती, जिला कधीतरी या गावातून सासरी पाठवले होते. पण यावेळी ती एक साधी मुलगी नव्हती, तर जिल्ह्याची नवीन कलेक्टर म्हणून परत येत होती. गाडीतून उतरतानाच तिने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या बालपणीच्या त्या अंगणाकडे पावले टाकली, जिथे तिने कधी स्वप्न पाहिली होती. दारात उभ्या असलेल्या तिच्या वडिलांनी तिला पाहिले आणि काही क्षणासाठी स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र संताप आणि तिरस्कार होता. मुलीने आनंदाने त्यांना नमस्कार केला. बाबा, मी आले. पण त्या क्षणी जे घडलं त्याने सर्वांना स्तब्ध केलं. वडिलांनी संतापाने तिच्या दिशेने धाव घेतली, तिला जोरात ढकलले आणि ओरडले की इथून निघून जा, या घरात तुझ्यासाठी जागा नाही. मुलीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. ती अडखळत खाली पडली. हातात असलेला मिठाईचा डबा खाली जमिनीवर पडला आणि मिठाईचे तुकडे तुकडे झाले. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिने आश्चर्याने विचारलं की बाबा, काय झालं? तुम्ही असं का बोलत आहात? मी काय चूक केली? वडिलांचे तोंड संतापाने लाल झाले. ते शिवीगाळ करत ओरडले की तू या घराची इज्जत धुळीला मिळवलीस. तुझ्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी मानहानी सहन करावी लागली. आता या घरात तुझे पाऊल पडता कामा नये. तिला काहीच समजत नव्हते की बाबा असं का बोलत आहे. तिची आई आणि भाऊ घराच्या आतून डोकावत होते, पण कुणीही काहीही बोलले नाही. तिच्या डोळ्यात प्रश्नच प्रश्न होते, पण वडिलांच्या चेहऱ्यावर केवळ राग आणि तिरस्कार होता. ती हळूच उठली, कपड्यांवरील धूळ झटकली आणि म्हणाली की बाबा, मी नेहमी तुमच्या सन्मानासाठी झटले. आज मी जी काही आहे ती तुमच्या शिकवणीमुळेच आहे. पण तुम्ही असं का बोलताय? माझी चूक तरी नेमकी काय? वडिलांनी काहीही उत्तर दिले नाही, फक्त घराचा दरवाजा बंद केला. ती तशीच उभी राहिली, दरवाजाकडे पाहत. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. गावकरीही हे सर्व पाहत होते. हळूहळू त्यांच्यातही कुजबूज सुरू झाली होती की वडिलांनी मुलीसोबत असं का केलं. ती हळूहळू गाडीकडे निघाली. शेवटचा एक कटाक्ष त्या घराकडे टाकला, जिथे तिच्या आठवणी भरून होत्या. पण आज ते घर तिच्यासाठी परक झालं होतं. गाडीत बसताच तिने स्वतःला सावरले. तिच्या डोळ्यात वेदना होत्या, पण त्याच वेळेस एक गूढ निर्धारही होता. तिला माहीत होतं की या घटनेच्या मागे काहीतरी गडबड आहे, जी तिला उलगडायचीच होती. गाडी सुरू झाली आणि गाव तिच्या मागे सुटत गेलं, पण तिच्या मनात एक प्रचंड वादळ उठले होते. वडिलांचा तो राग, त्यांचे तिरस्काराने भरलेले डोळे आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता तिला घराबाहेर काढणे, हे सगळं तिला अस्वस्थ करत होतं. तिच्या मनात सारखे विचार सुरू होते की अखेर असं काय झालंय ज्यामुळे बाबांना माझा इतका राग आलाय? ते मला आपला शत्रू का समजत आहे? शहरात पोहोचताच तिने आपल्या बालपणीच्या जिवलग मैत्रिणीला म्हणजेच रीमाला फोन लावला. रीमाला लहानपणापासून तिचे सर्व गुपित माहीत होते. ती नेहमी आपले मन तिच्या मैत्रिणीकडे मोकळं करत असे. रीमा, मला तुला आत्ताच भेटायचं आहे. रीमाने तिच्या आवाजातील वेदना ओळखली आणि लगेच भेटायला होकार दिला. ते दोघंही एका कॅफेमध्ये भेटले. कॅफेमध्ये भेटताच रीमाने तिच्या डोळ्यात पाहून विचारलं, काय झालं? तू इतकी दुःखी का आहेस? मुलीने सगळ्या घटनांचा वर्णन रीमाला केला. रीमाने शांतपणे ऐकले आणि नंतर दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली की काहीतरी गोष्ट आहे जी तुझे वडील तुझ्यापासून लपवत आहेत. हा राग तसा नाही असू शकत. मुलीने गोंधळलेल्या आवाजात विचारलं, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? रीमाने काही वेळ विचार केला आणि नंतर बोलली, तुला आठवतंय का, तुझ्या आईने तुला एकदा सांगितलं होतं की या घरात अशी काही रहस्य दडलेली आहेत जे जाणून घेण्याचा कधी प्रयत्नही करू नकोस. ही गोष्ट आठवून मुलीचा चेहरा फिका पडला.
तिला तिच्या आईच्या त्या शब्दांची आठवण झाली, जी ती लहानपणी हसून टाळत असायची. प्रत्येक घराच्या भिंतींमागे काही गुपितं दडलेली असतात. त्यांना जाणून घेण्याचा कधी प्रयत्न करू नकोस. मला माझ्या घरी परत जावं लागेल रीमा, मुलीने ठरवलं. तू वेडी झाली आहेस का? तुझ्या वडिलांनी तुला पुन्हा तिथे पाहिलं तर? मी त्यांच्या समोर जाणार नाही, पण मला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. त्याच रात्री मुलीने गुपचूप गावकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या शाळेच्या शिक्षिका श्रीमती शर्मा यांच्या घरी गेली. शर्मा मॅम नेहमी तिला आपल्या मुलीसारखं मानत होत्या. शर्मा मॅम, बाबांनी मला घरातून का काढलं? तुम्हाला याबद्दल काही माहीत आहे का? शर्मा मॅम यांचा चेहरा अचानक गंभीर झाला. त्यांनी नजर खाली घेतली आणि सांगितली की बाळा, काही प्रश्न अशी असतात, त्यांची उत्तरं जाणून घेणं जितकं महत्त्वाचं असतं त्यापेक्षा त्यांना न जाणून घेणं जास्त चांगलं असतं. मुलीने ठाम आवाजात सांगितलं. मी आता लहान मुलगी नाही. मला काहीही झालं तरी सत्य जाणून घ्यायचं आहे. शर्मा मॅम खोल श्वास घेत म्हणाल्या, तुझ्या सफलतावर तुझ्या वडिलांना अजिबात आनंद झाला नसेल. तुझं यश पाहून त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून देतात. भूतकाळ? मुलीने आश्चर्यचकित होऊन विचारलं. शर्मा मॅम काही सांगायच्या तयारीत होत्या, पण अचानक दरवाजा कोणीतरी ठोठावला. मॅम, कोणी आहे का? मुलीने विचारलं. शर्मा मॅम यांनी घाबरून दरवाजा उघडला. बाहेर गावाचा जुना चौकीदार उभा होता, ज्याने तिच्या लहानपणात तिला काही गोष्टी सांगितल्या होत्या. तिला हे सांगू नका, सत्य समजून सगळं संपून जाईल, तो हळूच म्हणाला. मुलीचा अस्वस्थपणा आता आणखी वाढला. तिने चौकीदाराचा हात धरला आणि विचारलं, तुम्हाला काय माहीत आहे? प्लीज मला खरं काय आहे ते सांगा. चौकीदार थरथरत म्हणाला, तुमच्या बाबांच्या भूतकाळात एक अशी घटना घडली होती ज्या घटनेमुळे त्यांचं जीवन बदललं आणि आता तुमचं यश त्या घटनेचे छायाचित्र बनून त्यांच्या समोर उभं आहे. कोणती घटना? मुलीने जोरात विचारलं. चौकीदार काही बोलायचा प्रयत्न करत होता, पण त्याने अचानक शांतता पाळली. त्याने शर्मा मॅमकडे पाहिलं आणि नंतर तिथून निघून गेला. मुलीच्या मनात आता आणखी प्रश्न निर्माण झाले होते. तिला कळून चुकले होते की या गावातील प्रत्येक व्यक्तींच्या ओठांवर ही गोष्ट असेल, पण तिला हेही माहीत होतं की सत्य फार वेळ लपवून ठेवता येणार नाही. तिने ठरवलं की ती आपल्या घराच्या आसपास तपासणी करेल. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ती गुपचूप आपल्या जुन्या घराच्या अंगणात पोहोचली. तिथल्या भिंती, जुने फोटो आणि प्रत्येक कोपरा तिला आवाहन करत होते. त्यावेळेस तिची नजर एका जुन्या संदुकावर पडली, ज्याला कायम बंद ठेवले जात होते. तिने थरथरत्या हातांनी तो संदूक उघडला, ज्यामध्ये काही जळालेले कागद, एक जळालेला फोटो आणि एक डायरी होती. डायरी उघडताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्यात लिहिलेल्या गोष्टींनी तिच्या आयुष्याला जबरदस्त धक्का दिला. डायरीचे पान उलटताना तिचे हात थरथरत होते. प्रत्येक शब्द तिच्या श्वासाला अडवणारा होता. त्या डायरीत तिच्या वडिलांच्या भूतकाळाचे रहस्य दडले होते, ज्या गोष्टींबद्दल तिने कधी कल्पनाही केली नव्हती. पहिलं पान वाचताच तिला जाणवलं की ही डायरी तिच्या बाबांचीच होती. त्यात लिहिलं होतं की 25 वर्षापूर्वीचा तो दिवस, जेव्हा मी माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक केली, तो दिवस आजही माझ्या मनात कोरला गेलाय. मी जे काही केलं ती माझी मजबुरी होती. मला माझा सन्मान वाचवायचा होता, पण त्या निर्णयाने कित्येक आयुष्य उद्ध्वस्त केली. वाचता वाचता तिच्या डोळ्यात अश्रू आले. वडिलांच्या शब्दांमध्ये वेदना आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता, पण अजूनही सर्व काही स्पष्ट नव्हतं. डायरीच्या मधोमध एक जळालेलं पान होतं. त्यावरील काही शब्द वाचता येत होते. त्या मुलीच्या किंकाळ्या आजही माझ्या कानात घुमतात. मी तिला थांबवलं नाही. मी तिला वाचवू शकलो असतो, पण मी काहीच केलं नाही. जर मी काही केलं असतं तर आज सगळं चित्र वेगळं असतं. मुलगी सुन्न झाली. कुठली मुलगी? बाबा कोणाबद्दल बोलतायत?
तिने डायरी सोबत ठेवलेला जळालेला फोटो उचलला. त्यात एका स्त्रीचा आणि एका लहान मुलीचा फोटो होता. त्या स्त्रीचं अर्ध चेहऱ्यावर जळाल्याचे चिन्ह होते, पण मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्या मुलीचा चेहरा तिला खूप ओळखीचा वाटला, एकदम परिचित. ही मुलगी कोण आहे आणि ही स्त्री, ही माझी आई आहे का? तिने पुढच्या पानांकडे नजर फिरवली. मी जे काही केलं ते माझ्या मुलीसाठी केलं, पण आता तीच मुलगी माझी सर्वात मोठी शत्रू झाली आहे. तिचं यश मला दररोज माझ्या अपयशाची जाणीव करून देतं. डायरी तिच्या हातातून गळून पडली. तिच्या मनात प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला. मी कोण आहे? मी बाबांची खरी मुलगी आहे का? त्यांनी माझ्या भूतकाळाबद्दल काहीतरी लपवलं आहे का? तेव्हाच तिला मागून कोणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. ती दचकून वळली. दरवाजावर तिची आई उभी होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर विचित्र भीती होती. आई, हे सगळं काय आहे? बाबांनी असं काय केलं होतं? आणि हा फोटो, यात तू आहेस ना? आई काही क्षण शांत राहिली, मग हलक्या आवाजात म्हणाली, तू इथे का आलीस? तुला हे सगळं कळायला नको होतं. पण का आई? मला सत्य जाणून घ्यायचं आहे. बाबांनी मला नाकारलं. माझी काय चूक आहे? आईने डोळ्यातले अश्रू पुसले आणि हलक्या आवाजात बोलायला सुरुवात केली. हे घर, हे गाव, सगळं एका मोठ्या खोट्या सत्यावर उभं आहे. तुझ्या बाबांनी त्या दिवशी जो निर्णय घेतला त्याने आमचं आयुष्य बदलून टाकलं. कोणता निर्णय आई? कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं? आणि ही लहान मुलगी कोण आहे? मुलीने तो जुना जळालेला फोटो आई समोर धरला. आईने तो फोटो पाहून डोळे मिटले आणि थरथरत आवाजात म्हणाली, ही ही तू आहेस. मी? आणि ती स्त्री? आई काही बोलणारच होती, पण तिचे होठ थरथरत थांबले. तिच्या डोळ्यात भीती दाटली. तेव्हाच मागून एक जड आवाज ऐकू आला. हे काय चाललंय? मुलीने मागे वळून पाहिलं. तिचे बाबा दरवाजात उभे होते. त्यांच्या डोळ्यात संताप आणि भीती यांचा विचित्र संगम होता. तू इथे का आलीस? मी सांगितलं होतं ना, या घरापासून दूर राहा. ते संतापाने ओरडले. मुलीने संपूर्ण हिंमत एकवटून विचारलं, बाबा, मला सत्य सांगा. ही डायरी, हा फोटो, हे सगळं काय आहे? तुम्ही माझ्यापासून काय लपवलं आहे? वडिलांचे डोळे रागाने लाल झाले. त्यांनी डायरीकडे पाहिलं आणि शांतपणे जमिनीवर बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं, पण आता मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. काय केलं होतं तुम्ही बाबा? मुलीने संतापाने विचारलं. वडील थरथरत म्हणाले, सत्य कळल्यानंतर कदाचित तू मला कधीच माफ करणार नाहीस. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होता. त्यांनी हतबलतेने पांढऱ्या भिंतीकडे पाहिलं. मुलीने दीर्घ श्वास घेतला आणि ठाम स्वरात म्हणाली, बाबा, मी तुमचीच मुलगी आहे. जर तुम्ही मला सत्य सांगणार नाही तर कोण सांगेल? प्लीज, मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. वडिलांनी नजर खाली झुकवली. त्यांच्या आवाजात एक कंप होता. तुझ्या जन्माच्या आधीची गोष्ट आहे. या गावात माझी प्रतिष्ठा खूप मोठी होती. लोक माझा सन्मान करत. पण एक दिवस अशी घटना घडली की ज्याने सगळं काही बदलून टाकलं. मुलीने घाईघाईने विचारलं, कुठली घटना बाबा? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? वडिलांनी खोल श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. ही त्या स्त्रीची कहाणी आहे जी तुझी आई होण्याआधी माझ्या आयुष्यात आली होती. ती या गावातलीच मुलगी होती, पण तिच्या विचारांना आणि स्वप्नांना या गावाच्या चौकटीत बसवता येत नव्हतं. तिने माझ्याकडे मदतीसाठी हात पुढे केला, पण मी तिची मदत करण्याऐवजी तिचा विश्वासघात केला. मुलगी स्तब्ध झाली. तिने हलत्या आवाजात विचारलं, तुम्ही नक्की केलं तरी काय बाबा? वडिलांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले की ती माझ्याकडे न्यायाची अपेक्षा करत आली होती, पण मी माझी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तिला एकटी सोडलं. गावकऱ्यांनी तिलाच दोष दिला आणि मी गप्प बसलो.
ती गाव सोडून निघून गेली, पण तिच्या किंकाळ्या आजही माझ्या कानात घुमतात. हे ऐकून मुलीचा चेहरा पांढरा पडला. तिचा आवाज कापत होता. हे सगळं माझ्यापासून का लपवलं? आणि माझी आई, तिने याबद्दल मला कधीच काही सांगितलं नाही. वडील जड स्वरात म्हणाले की तुझ्या आईने सत्य जाणूनही मला माफ केलं. तुझी आई तुला हे कधीही सांगणार नाही असं ठरवलं, कारण तिला वाटत होतं की तुझं भविष्य या भूतकाळाच्या सावलीत अडकता कामा नये. पण आता तू कलेक्टर झाली आहेस. तुझं यश मला दररोज त्या घटनेची आठवण करून देते. असं वाटतंय की तुझ्या रूपात ती स्त्री पुन्हा माझ्या समोर उभी राहिली आहे. मुलीच्या मनात हजारो प्रश्न फेर धरू लागले. ती संतापाने आणि वेदनेने ओरडली, मग हे सगळं माझ्याशी कसं जोडलेलं आहे? आणि हा फोटो, यातली मुलगी मी आहे, याचा अर्थ काय? वडिलांनी हलकेच त्या जळालेल्या फोटोकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही स्त्री, ही तीच आहे जिची मी फसवणूक केली. आणि ही लहान मुलगी, ही तू आहेस. मुलीच्या हृदयाची धडधड थांबली. तिच्या तोंडून शब्दही फुटेना. काय? म्हणजे म्हणजे मी? वडील थरथरत म्हणाले, होय, तू तिची मुलगी आहेस. तुझ्या आईने तुला स्वीकारलं कारण तिला वाटलं की तू या जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करावंस. पण मी तुला बघताच रोज तिची आठवण काढून तडफडत राहिलो. मुलीच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. तिचं संपूर्ण विश्व एका क्षणात कोलमडलं होतं. ती थरथरत म्हणाली, म्हणजे तुम्ही माझे खरे वडील नाहीत? वडील शांत स्वरात म्हणाले, मी तुला नेहमी माझीच मुलगी मानली, पण सत्य हे आहे की तुझे खरे वडील कोण होते ते मलाही ठाऊक नाही. ती स्त्री तुला एकटं सोडून निघून गेली होती आणि मी तुला माझी जबाबदारी समजून वाढवलं. पण आता मी तुला डोळ्यात डोळे घालून पाहूही शकत नाही. मुलीने तो जुना जळालेला फोटो घट्ट पकडला. तिच्या डोळ्यात संताप, वेदना आणि असंख्य प्रश्नांचा वादळ घोंगावत होता. ती ठाम स्वरात म्हणाली, मला दुसरं काहीही नको, फक्त त्या स्त्रीबद्दल सत्य विचारायचं आहे. ती स्त्री कोण होती? वडिलांनी शांतपणे आपली मान खाली झुकवली आणि म्हणाले, ती आता या जगात नाही, पण तिच्या आठवणी अजूनही या गावच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत आहेत. जर तुला सत्य जाणायचं असेल तर त्यांच्याकडे जा, ज्यांनी तिला जळताना पाहिलं होतं. मुलीच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. जळताना? बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? वडील काहीही उत्तर न देता घरातून निघून गेले. मुलगी तिथेच थिजलेल्या अवस्थेत उभी राहिली. तिच्या हातात तो फोटो आणि डायरी होती आणि मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, त्या स्त्रीच्या आयुष्यात पुढे काय झालं आणि मी नक्की कोण आहे? रात्रभर ती झोपू शकली नाही. वडिलांचे शब्द सतत तिच्या कानात घुमत राहिले, तू त्या स्त्रीची मुलगी आहेस. सकाळ होताच ती गावच्या जुन्या चौकीदाराला भेटण्यास गेली. त्यानेच त्या रात्री शर्मा मॅडमच्या घरी येऊन काहीतरी रहस्य सांगण्यापासून थांबवलं होतं. चौकीदाराच्या घरी पोहोचताच तिने कोणतीही भूमिका न घेता थेट विचारलं, मला खरं खरं सांगा, त्या स्त्रीचं काय झालं आणि मी कोण आहे? चौकीदाराने आधी टाळायचा प्रयत्न केला, पण तिच्या ठामपणाने आणि डोळ्यातल्या अश्रूंनी त्याला सर्व काही सांगायला भाग पाडलं. तो खोल श्वास घेत म्हणाला, बेटी, ती स्त्री म्हणजे तुझी खरी आई होती. तिचं नाव राधा होतं. ती या गावातली सर्वात धाडसी आणि शिकलेली स्त्री होती. पण तिचे विचार आणि तिची स्वप्न गावातील पुरुषसत्ताक व्यवस्थेला स्वीकारता आली नाही. मुलीने धक्क्याने विचारलं, मग काय झालं? चौकीदाराने निश्वास टाकला आणि पुढे सांगितलं की राधाने गावातील काही मोठ्या लोकांच्या कट कारस्थानाचा पर्दाफाश केला होता. तिला वाटलं होतं की या गावातील स्त्रियांना पुरुषांसारखाच अधिकार मिळावा, पण गावकऱ्यांनी तिला चुकीचं ठरवलं. तुझ्या वडिलांनी म्हणजेच रमेशजींनीही त्यावेळेस स्वतःची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तिच्या बाजूने उभं राहणं टाळलं. ते गप्प राहिले
आणि राधा एकटी पडली. मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मग पुढे काय झालं? चौकीदार आपल्या डोळ्यातील अश्रू आवरत म्हणाले, गावकऱ्यांनी तिला जिवंत जाळलं. तिला डायन ठरवून तिला ठार मारलं. पण मरण्याआधी तिने तुला जन्म दिला. तुझ्या वडिलांनी, रमेशजींनी कदाचित स्वतःच्या अपराध भावनेतून तुला स्वीकारलं आणि तुला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. पण राधाची आठवण त्यांना सतत भेडसावत राहिली. तुझ्या यशाने त्यांना रोज त्यांचा गुन्हा आठवायला लावला की त्यांनी राधासोबत किती मोठा अन्याय केला होता. बेटीला श्वास घ्यायलाही जड होत होतं. तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. माझ्या आईला जिवंत जाळलं फक्त तिने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणून? ती तिथे जमिनीवर कोसळली. सत्य उघड झालं होतं, पण त्याने तिचं संपूर्ण अस्तित्वच हादरवून टाकलं होतं. मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती सुन्न होऊन तिथेच उभी राहिली. म्हणजे मी त्या स्त्रीची मुलगी आहे जिला या गावाने निर्दयीपणे ठार केलं आणि माझ्या वडिलांनी त्यांनीही तिला वाचवायचा प्रयत्न केला नाही. चौकीदाराने आपलं डोकं खाली झुकवलं. हेच सत्य आहे. पण रमेशजींनी तुला ते सर्व दिलं जे राधा तुला द्यायचं स्वप्न पाहत होती. त्यांनी तुला शिकवलं, सक्षम बनवलं, जेणेकरून तू स्वतःला सिद्ध करू शकशील. मुलगी शांतपणे घरी परतली. तिने वडिलांना अंगणात बसलेलं पाहिलं. त्यांनी डोळे मिटलेले होते आणि चेहरा पूर्णतः अपराधी भावाने भरलेला होता. ती त्यांच्या समोर जाऊन हळू आवाजात म्हणाली, बाबा, मी सर्व सत्य जाणून घेतलं आहे. वडील दचकले आणि तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तू मला माफ करणार नाहीस, नाही का? मुलीने खोल श्वास घेतला. माफ करण्याचा किंवा न करण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही जे केलं ते चुकीचं होतं, पण तुम्हाला त्याची जाणीव झाली आणि तुम्ही मला ती संधी दिली जी माझ्या आईला मिळाली नाही. मी तुमची मुलगी आहे, पण मी राधाचीही वारसदार आहे. मी तिची लढाई पूर्ण करेन, जेणेकरून पुन्हा कुठलीही राधा या गावात अन्यायाने मरणार नाही. वडिलांनी आपलं डोकं झुकवलं. तू खरी राधाचीच मुलगी आहेस. मी तुझ्या डोळ्यात पाहू शकत नाही, पण मला आनंद आहे की तू राधाचं स्वप्न पूर्ण करशील. मुलीने त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाली, तुमची शिक्षा हीच आहे की तुम्हाला रोज माझ्या आईच्या आठवणींमध्ये जगावं लागेल. आणि माझी शिक्षा ही आहे की मी माझ्या आईला गमावलं आहे, पण मी तिची आठवण जिवंत ठेवीन. तिने तो फोटो आणि डायरी जपून ठेवली आणि गाव सोडण्याचा निर्णय घेतला. तिने ठरवलं की ती आपल्या पदाचा आणि ताकदीचा उपयोग समाजात बदल घडवण्यासाठी करेल. तिच्या वडिलांचा अपराध कधीच पुसला जाऊ शकत नव्हता, पण त्यांच्या चुका तिला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी देऊन गेल्या होत्या. मुलीने आपल्या आईच्या आठवणींच्या प्रकाशात गावाला शेवटचा निरोप दिला. तिच्या वडिलांनी उर्वरित आयुष्य अपराधी भावात आणि एकटेपणात व्यतीत केलं. पण राधाची कहाणी आता केवळ एक दुःखद भूतकाळ नव्हती, तर ती एका प्रेरणेचं रूप घेत होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.